ठळक बातम्या. कार दुचाकीचा झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू. उदगीर लातूर मार्गावरील करडखेळ ते नरसिंगवाडी पाटी दरम्यानातील घटना. उदगीर लातूर राज्य मार्गावरील करडखेळ ते नरसिंगवाडी पाटी दरम्यान लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रविवारी 8 मार्च सकाळी 11च्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम ज्ञानोबा कांबळे वय 25 वर्ष, सुनील नागोराव कांबळे दोघे राहणार लोहारा तालुका उदगीर अशी मयत दुचाकी स्वारांची नावे आहेत. राहुल ज्ञानोबा कांबळे राहणार लोहारा तालुका उदगीर यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 7 मार्च रोजी रात्री 8:30च्या सुमारास उदगीर लातूर राज्यमार्गावरील करडखेळ ते नरसिंगवाडी पाटी दरम्यान फिर्यादी यांचा भाऊ नामे गौतम ज्ञानोबा कांबळे व त्याचा मित्र सुनील नागोराव कांबळे दोघे राहणार लोहारा तालुका उदगीर असे हिरो होंडा पेन्शन प्रो कंपनीचे मोटारसायकल क्रमांक MH24AE 8898 वर बसून करडखेळ ते नरसिंगवाडी पाटी येत असताना एक रेनॉल्ड कंपनीची विटकरी रंगाची कार ज्याचा क्रमांक MH24BL0867 चे चालकाने त्याचे ताब्यातील कार हायगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून मोटारसायकलीस जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून मरणास कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.